बातमी साताऱ्यातली आहे। इथे राष्ट्रवादीत आणि शिवसेनेचा झेडपी सभापती निवडीवरती बहिष्कार घालण्यात आलाय। साताऱ्यात राष्ट्रवादीनं आणि शिवसेनेनं जिल्हा परिषद सभापती निवडीवरती बहिष्कार घातलाय। आज सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतीची निवड होणार होती, मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य भाजपला फोडण्याचं कारण देत बहिष्कार घालण्यात आलाय असं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत आणि या बहिष्कारामुळे भाजपचे सर्व सभापती बिनविरोध निवडून येणार। चर्चेत असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी आज पार पडत आहे आणि आज जर पाहिलं तर एक महत्त्वाची घडामोड म्हणजे या सभापती निवडीसाठी जे काही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी सभापती निवडीसाठी येणार होते, मात्र त्यांनी पूर्णपणे या सभापती निवडींवर बहिष्कार टाकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर या ठिकाणी संपूर्ण जे काही सदस्य राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आहेत त्यांनी दंडाला काळी फिती बांधून निषेध व्यक्त केलेला आहे। एकूणच सांगायचं झालं तर या ठिकाणी या पूर्ण निवडी हा प्रकरणी बेकायदेशीर असल्याचं एकूणच त्यांचं म्हणणं आहे आणि यामध्ये आपण जर सांगितलं तर आता संपूर्ण जे काही सदस्य या ठिकाणी येत आहेत हे सदस्य देखील आता या ठिकाणी पूर्णपणे निषेध व्यक्त करत आहेत। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आपण याविषयी जाणून घेणार। काय सांगाल याविषयी? अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये सातारा जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीची हत्या झाली त्याच वेळेला आम्ही बहिष्कार केला। तुम्हाला एकदा लोकशाहीने एखादा निर्णय दिला असताना आणि त्यात प्रशासन सरकार त्याच्यामध्ये सहभागी होणं ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि छत्रपतींच्या राजधानीत ही त्याच्यापेक्षा दुर्दैव आहे। सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीनं यावरती बहिष्कार घातला आणि त्यामुळे सभापतींची आज निवड होऊ शकली नाही आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं जोरदार तिथं घोषणाबाजी केली आहे। सभापती निवडीवरतीच बहिष्कार घातलाय।